कोल्हापूर महानगरपालिकेतील गेल्या 5 वर्षातील विकास कामांचा आढावा घेत आज एक महत्त्वपूर्ण चौकशी बैठक पार पडली आहे। शासन, जिल्हा नियोजन समिती, लोकप्रतिनिधी आणि स्वनिधीतून झालेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता उघड झाली असून विशेषतः ॲडव्हान्स मंजुरीशिवाय झालेल्या कामांवर प्रश्न उपस्थित झाला आहे। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलं असून अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरात आज महानगरपालिका हद्दीतील गेल्या 5 वर्षातील विकास कामांबाबत सखोल चौकशीची मागणी करत एक ठोस पाऊल उचलण्यात आले। शासन, जिल्हा नियोजन समिती, लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या स्वनिधीतून झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केलाय। याबाबत आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळही उपस्थित होते। शासनाकडून मंजूर 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामांबाबत 13 मे 2025 रोजी मंजूर झालेल्या 22 कोटींच्या निधीतील कामांबाबत गांधी मैदान दुरुस्ती काम, स्ट्रीट लाईट्सची दुरावस्था अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात। यावेळी जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी तसंच प्रतिज्ञा उत्तरे, रीमा देशपांडे, महेश उत्तुरे, हर्षल पाटील, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, युवराज खंडागळे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।